हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण 10वीचा गणित भाग 1 मधला सराव संच 2.4 मधली राहिलेले गणित बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.4 च्या पहिल्या पार्टमध्ये वर्ग समीकरण सोडवण्यासाठीचे सूत्र कसं काढतात ते बघितलं आपण. सराव संच 2.4 मधला पहिला गणित बघितला आणि त्याच्यातला प्रश्न क्रमांक 2 मधली 2 गणित बघितली. आता सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 2 मधला तिसरा गणित बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3 काय दिलेला आहे त्यांनी? 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 हे गणित दिलेलं आहे आणि हे गणित आपल्याला सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करायचं आहे. मग पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करतो? गणित लिहितो. 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 ची या समीकरणाची तुलना कशासोबत करतो? am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 सोबत करू. याच्यासोबत याची तुलना करू. म्हणून आपल्याला काय मिळते? मग a ची किंमत मिळते. a ची किंमत आहे 3, b ची किंमत आहे 2 व c ची किंमत काय आहे? वजा 7. ठीक आहे, ही फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय करतोय आपण? b वर्ग वजा 4ac ची किंमत काढते. b वर्ग वजा 4ac म्हणून b ची किंमत काय आहे? 2. 2चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत काय आहे? 3 गुणिले c ची किंमत काय आहे? वजा 7. 2चा वर्ग 4 वजा 4 त्रिक 12 आणि 12 साती 84. 84 वजा वजा चिन्ह आहे, मग काय होणार? वजा वजा होणार अधिक. वजा वजांचा गुणाकार अधिक मध्ये येते. मग 84 अधिक 4 बरोबर 88. म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला? 88 मिळालेली आहे. ही सेकंड स्टेप आहे. आता थर्ड स्टेप मध्ये आपण सूत्राचा वापर करतोय. सूत्र काय आहे आपल्याजवळ? x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 वेळा ac छेद 2 वेळा a. ह्या सूत्राचा वापर करू. ठीक आहे, म्हणून काय येणार इथं? वजा b ची किंमत आहे 2 म्हणजे वजा 2 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे? 88 छेद 2 गुणिले a ची किंमत आहे 3. मग राहणार काय? वर्ग वजा 2 अधिक वजा 88 कशाचा वर्ग आहे का? नाहीये, पण 88 ला भाग जातो. कुठल्या वर्गाने भाग जातो? 2चा वर्ग 4, 4 आणि 88 ला भाग जातो. 22 दुणे 22 चोक 88 म्हणजे 4 गुणिले 22 छेद 3 दुणे 6. मग काय आहे? 4 कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे, म्हणून वजा 2 अधिक वजा 4 वर्गमुळात 4 आहे. वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर काय 4च होणार? 2 22 छेद 6. दोघांमध्ये कॉमन काय आहे? 2 कॉमन आहे, म्हणजे 2 बाहेर काढला. राहिलं काय? कंसात वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 6. आता 6 6 इथं 2 आणि 6 ला भाग जाणार. बे एके बे, बे त्रिक 6 म्हणजेच काय राहिलं? वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3. याच्यापेक्षा सोपं रूप आणखीन देता येणार नाही, म्हणून x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3 लाच आपण काय लिहू शकतो? म्हणून x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेद 3 अधिक वजा नाही इथं अधिक, किंवा x बरोबर वजा 1 वजा इथं अधिक लिहिलं म्हणजे इथं काय येणार? वजा
22/3 हीच ह्या समीकरणाची मुळे आहेत. म्हणून -1 अधिक वर्गमुळात 22/3 -1 वजा वर्गमुळात 22/3 ही 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 ची मुळे आहेत. ठीक आहे. पहिला प्रश्न समजला, म्हणजे प्रश्न क्रमांक 3 समजला तुम्हाला. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. पहिली स्टेप काय करतो आपण? या समीकरणाची तुलना 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 ची तुलना स्टँडर्ड फॉर्म काय आहे? am वर्ग वजा अधिक bm अधिक c बरोबर 0 सोबत करू. मग आता आपल्याला मिळतील a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत. a बरोबर 5, b बरोबर काय आहे? वजा 4 आणि c ची किंमत काय आहे? वजा 2. ठीक आहे. पहिली स्टेप समजली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार? b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार आहोत. b वर्ग म्हणजेच वजा 4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 5 आणि c ची किंमत आहे वजा 2. वजा संख्येचा वर्ग नेहमी अधिकच येतो, म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 4चा वर्ग सुद्धा अधिकच 16 वजा 4 पंचे 20, 20 दोणे 40 वजा वजा संख्यांचा गुणाकार अधिक येतो, म्हणजे 16 अधिक 40 बरोबर 56. किंमत किती आली? b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 56. आता आपण काय करतो? सूत्राचा वापर करतोय थर्ड स्टेप मध्ये. म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2 वेळा a ह्या सूत्राचा वापर करू. ठीक आहे. या सूत्राचा वापर करणार आहोत आपण. वजा b म्हणजेच वजा वजा 4 अधिक वजा वर्गमुळात 56 छेद 2 गुणिले a ची किंमत काय आहे? 5 वजा वजा अधिक म्हणजे अधिक 4 अधिक वजा 56 कशाचा वर्ग आहे? 5 दुणे 10. 56 कशाचा वर्ग आहे? कशाचाच वर्ग नाहीये. मग 56 ला भागू शकतो का आपण? 14 चोक 56 अशी संख्याने भागायचे की जी वर्ग आहे कुठल्या तरी संख्येचा. मग 14 चोक 56 म्हणजे 4 हा 2चा वर्ग आहे की नाही. 14 चोक 56, 14 गुणिले 4 बरोबर 56. ठीक आहे. मग मी आता काय करते? 4 हा वर्गमुळामध्ये आहे, वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर काय होणार? 2 होणार. म्हणजे मी इथं काय लिहिणार? वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर 2 होणार. राहिला कंस वर्गमुळात 14 छेद 10. कॉमन काय आहे दोघांमध्ये? 4 आणि 2 मध्ये 2 हा कॉमन आहे. मग राहिला काय? 4ला 2 ने भागल्यावर काय उत्तर येणार? 2 दोणे 4 म्हणजे 2 अधिक वजा 2 तर बाहेर आला, मग राहणार काय? वर्गमुळात 14 छेद 10. आता 2 ने 10 ला भाग जातो का? 2 एके 2, 2 पंचे 10. मग इथं काय येणार? x बरोबर 2 अधिक वजा वर्गमुळात 14 छेद 5. हे तुमचं उत्तर आहे. इन शॉर्ट x बरोबर आपण काय लिहू शकतो? 2 अधिक वर्गमुळात 14 छेद 5 किंवा x बरोबर
2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. ह्या तुमच्या समीकरणाच्या उकली आहेत किंवा मुळे आहेत. म्हणून 2 अधिक वर्गमुळात 14 छेद 5 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5 ही 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 ची काय आहेत? मुळे आहेत. समजलं कसं गेलं ते? आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय? y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 दिले. तेच लिहिते मी. समीकरण दिलेलं जसंच्या तसं लिहायचंय. y वर्ग अधिक 1/3y. आता बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला 2 आहे. मग मी काय करते? बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेते. मग काय येणार? 2चा काय होणार? वजा 2 बरोबर 0. या समीकरणाची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 सोबत करू. म्हणून आता a ची किंमत काय येणार? a बरोबर इथं काहीच नाही म्हणजे a बरोबर 1. b बरोबर काय असणार आहे? 1/3 आणि c बरोबर काय असणार आहे? वजा 2. a b c च्या किमती मिळाल्या. पहिली स्टेप झाली आपली. आता दुसरी स्टेप मध्ये काय करतोय आपण? b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतोय. म्हणजे b वर्ग वजा 4 वेळा ac बरोबर काय येणार? b वर्ग म्हणजे 1/3 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजेच 1 गुणिले c म्हणजे वजा 2. 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9 वजा 4 एके 4, 4 दोणे 8. पण चिन्ह काय आहे? दोघांचा वजा वजा वजाचा होणार अधिक 8. यांचा काय होणार? तिरकस गुणाकार म्हणजे 1 अधिक 72. 9 8 72 यांचा तिरकस गुणाकार होणार. 9 गुणिले 8 बरोबर 72. 1 गुणिले तर काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1 एके 1, 9 8 72 छेद 9 म्हणजेच काय? 73 छेद 9. b वर्ग वजा 4 वेळा ac ची किंमत किती मिळाली आपल्याला? 73 छेद 9. आता आपण तिसऱ्या स्टेप कडे वळूया. तिसऱ्या स्टेप म्हणजे सूत्र x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 वेळा ac छेद 2 वेळा a चा वापर करू किंवा ह्या सूत्राचा वापर करू. म्हणून वजा b म्हणजे वजा 1/3 अधिक वजा 73 छेद 9 73 छेद 9 छेद 2a. b वर्ग वजा 4ac ची किंमत 73 छेद 9 आले. म्हणून मग इथं काय लिहिलेलं आहे? 73 छेद 9. 2 गुणिले a ची किंमत किती आहे? 1. 1 लिहायची गरज नाहीये. मग पुढं काय येणार? वजा 1/3 अधिक वजा इथं काय आहे? 73 कशाचा वर्ग आहे का? कशाचाच नाही. पण 9 कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. पण 9 भागिले आहे की नाही? म्हणजे बाहेर आपण काय काढू शकतो? 9चं रूपांतर 3त होणार. म्हणजे 1/3 वर्गमुळात 73 छेद 2. आता ह्याचं इकडं बघूया. या साईडला काय असणार आहे? वजा 1/3 अधिक वजा 1/3 वर्गमुळात 73 छेद 2 म्हणजेच 1/3 कॉमन आहे. म्हणजे 1/3 दोघांमध्ये 1/3 1/3 कॉमन आहे. राहिलं काय? वजा 1 अधिक वजा 73 राहिलं.
छेद 2. आता 3 हा 2 ला काय आहे, गुणिले आहे की नाही, म्हणजेच एक ह्याला गुणिले आहे आणि 3 ह्याला भागिले आहे. ह्याला भागिले असणार आहे म्हणजे ह्याला गुणिलेच असणार आहे. म्हणून इथे काय आलं, 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 राहणार काय, वजा 1 वर अधिक वजा 73. 3 दोणे 6 म्हणजे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 छेद 6. हे x ची किंमत आहे. याच्या पुढं हीच मुळे आहेत तुमची. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, म्हणजेच x बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा x बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 ही तुमची मुळे आहेत. ही y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 ची मुळे आहेत. प्रश्न क्रमांक 5 समजलं. जर मी एक्सप्लेन करताना तुम्हाला वाटत असेल की फास्ट होते तर तुम्ही स्पीड स्लो करा आणि बघा. प्रश्न क्रमांक आता 6. समीकरण 6 काय दिलेलं आहे त्यांनी, 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 हे समीकरण दिलेलं आहे. मग आता हे समीकरण लिहायचं आहे. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 ह्या समीकरणाची तुलना कशासोबत करायचं आहे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत करू. या समीकरणासोबत स्टँडर्ड फॉर्म सोबत करणार आहोत. म्हणून a ची किंमत काय येणार आहे, 5. b ची किंमत काय असणार आहे, 13 आणि c ची किंमत काय असणार आहे, 8. c ची किंमत काय असणार आहे, 8. b ची किंमत 13 आणि a ची किंमत 5. a b c च्या किमती मिळाल्या आपल्याला. आता त्या किमती, हा फर्स्ट स्टेप होती. सेकंड स्टेप मध्ये काय करणार आहोत आपण, b वर्ग वजा 4 वेळा ac मध्ये टाकणार आहोत किंमत. b वर्गची किंमत म्हणजेच 13चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजेच 5 आणि c ची किंमत काय आहे, 8. 13चा वर्ग 169 वजा 8 पंचे 40, 40 गुणिले 4 म्हणजे 4 चोक 16 आणि 0 160. 169 मधून 160 गेले, राहिले 9. b वर्ग वजा 4 वेळा ac बरोबर काय आलेला आहे, 9. ही सेकंड स्टेप होती. तर थर्ड स्टेप मध्ये आपण सूत्राचा वापर करतोय. म्हणून x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4 वेळा ac छेद 2a चा वापर करू किंवा या सूत्राचा वापर करू. मग काय येणार, वजा b ची किंमत किती आहे, 5 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, 9 छेद 2 गुणिले b ची किंमत 13 आहे आणि a ची किंमत 5 आहे. इथं काय येणार, 13 आणि इथे a ची किंमत आहे 5. वजा 13 अधिक वजा 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग. मग वर्गमुळाच्या बाहेर 9 आल्यावर काय होणार, 3. 5 दोणे 10
x ची किंमत ही आलेली आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, x बरोबर -13 अधिक 3 छेद 10 किंवा x बरोबर -13 3 छेद 10. म्हणून -13 अधिक 3 भिन्न चिन्हांची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 13तून 3 गेले, राहिले 10. -10 छेद 10 किंवा -13 3 म्हणजेच काय येईल, -16 छेद 10. 2 2 10 एके 10. मग इथं काय होणार, दोघांना पण कुठल्या संख्येने भाग जाते, 2ने भाग जाते. 2 पंचे 10, 2 आठी 16, 8 छेद 5 किंवा 1. म्हणून x ची किंमत किती आलेली आहे, -1 किंवा x बरोबर -8 छेद 5. म्हणून आपण काय लिहू शकतो, -1 कॉमा -8 छेद 5 ही समीकरण काय आहे, 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 ची काय आहेत, मुळे आहेत. समजलं. सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 2 मधला आपल्याला 6ची 6 गणित झालेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 काय दिलेले आहे, त्यांनी समीकरण दिलेले आहे. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करायचा आहे, सूत्राचा वापर करून सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी दिलेले आहे, पहिल्यांदा काय करायचंय, त्यांनी उकल पण दिलेली आहे. त्यांनी पहिल्यांदा समीकरण काय दिलेलं आहे, x वर्ग. पहिली स्टेप काय करायला सांगितली, x वर्ग अधिक 2 वेळा वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना कशासोबत करायचे, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची याच्यासोबत तुलना करायची. तुलना करू. तुलना केल्यानंतर एबीसीच्या किमती मिळतात. म्हणून a बरोबर काय आहे, 1. b बरोबर काय आहे, 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत काय असणार आहे, 3. b ची किंमत काय असणार आहे, 2 वर्गमुळात 3. a ची किंमत काय असणार आहे, काहीच नाही म्हणजे 1. ठीक आहे, एबीसी ची पहिली स्टेप समजली. आता दुसऱ्या स्टेप मध्ये काय सांगितलं त्यांनी, आपण ज्या स्टेप फॉलो करतो तेच त्यांनी दिलंय, फक्त त्यांनी लिहिलंय अशा स्टेप पुढे जा. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलंय, बी वर्ग वजा 4 वेळा एसी ची किंमत काढायची आहे. मग बी वर्ग वजा 4 एसी म्हणजेच काय, बी ची किंमत काय आहे, 2 वर्गमुळात 3 चा वर्ग काढायचा आहे, वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 1 गुणिले सी ची किंमत आहे 3. 2चा वर्ग 4 वर्गमुळात 3चा वर्ग फक्त 3. 4 एके 4, 4 त्रिक 12. ठीक आहे, 4 त्रिक 12 वजा 12 बरोबर काय येणार आहे, 0. म्हणजेच बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत काय असणार आहे, 0. ही 0 मिळाली. आता वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहायला सांगितलंय. म्हणून सूत्र काय आहे, वर्ग समीकरणाचे सूत्र, सोडवण्याचे सूत्र. x बरोबर काय असणार आहे, x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात
बी वर्ग वजा 4ac छेद 2 वेळा ए हे सूत्र लिहायला सांगितलंय आणि त्यानुसार सूत्रामध्ये किमती घालायच्या आहेत. हे थर्ड वन आहे. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, थर्ड स्टेप त्यांनी हे सांगितलेली होती आणि फोर्थ स्टेप मध्ये काय सांगितलं, या सूत्रामध्ये किमती घालून आपण उत्तर काढायचे. म्हणजेच एक्स बरोबर काय येणार, बी ची किंमत आहे वजा 2 वेळा वर्गमुळात 3 अधिक वजा ह्याची किंमत काय आलेली आहे 0, मग मी इथं 0 लिहिणार छेद 2 गुणिले ए ची किंमत आहे 1, म्हणून काय लिहिणार मी वजा 2 वर्गमुळात 3 छेद बे की बी. आता इथं काय आहे 0 आहे, वर्गमुळात 0 घाला किंवा काय करा, त्याचा आन्सर 0च येणार आहे. अधिक वजा 0 ची किंमत राहते का, काहीच नाही राहणार. म्हणून ह्याच्या पुढे काय येणार, काय हे डायरेक्ट लिहायचंच नाहीये. राहणार काय वजा 2 वर्गमुळात 3 छेद बे के बे म्हणजेच 2. आता इथं काय होणार आहे, कॅन्सल होणार. 2 बे के बे म्हणजे राहणार काय, राहणार फक्त वजा 3. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, म्हणून वजा 3 आणि वजा 3 ही समीकरण काय आहे, एक्स वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3 एक्स अधिक 3 बरोबर 0 ची उकल आहे किंवा ची मुळे आहेत. समजलं प्रश्न क्रमांक 3. आय होप आपण या व्हिडिओमध्ये समीकरण 4, 5, 6 3, 4, 5, 6 मला वाटते सराव संच 2.4 ची 4 गणित आणि प्रश्न क्रमांक 3 बघितलेला आहे. तुम्हाला समजलं असेल, तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल कसं सॉल्व्ह करायचं ते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अभ्यास करा, नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. टाटा, बाय बाय.